आपल्याकडे जे आहे ते आज हार्वेस्टर येणार आहे मोठं तुरी करण्यासाठी, तर त्याच्यासाठी रस्ता करायचा चालू आहे. पण एक प्रॉब्लेम झाला की लिंबाचा फाटा आडवा येतोय, तो तोडून घेऊया आता. चला, हा जो आहे तो हा मोठा लिंबाचा फाटा जो आहे तो आपण तोडून घेतला आहे. इथं होता वरती जाऊन, तर थोडी ह्या झाडाचा प्रॉब्लेम आला, पण चढून तोडलाय हा. त्याला साईडला वगैरे करून घेऊ, म्हणजे जो हार्वेस्टर आपलं येणार आहे इकडून, तर रस्ता चांगला होईल इकडे जाण्यासाठी. तर आता काय प्रॉब्लेम यायचा नाही असं वाटतंय हार्वेस्टरला. चला मित्रांनो, हार्वेस्टर जे आहे ते आपल्या रानात आलेलं आहे आणि त्याचं त्यांनी काम चालू केलंय. तर ते काढतंय बघा आणि हे पाठीमागं टाकतंय. पण चला आता आपण आपलं काम चालू करूयात. त्यानंतर मित्रांनो, त्यातून एकदा मशीनमधून तुरी खाली काढून घेतल्या, पण ते दुसऱ्यांदा वेळेस चालू करायच्या टायमिंगला काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झालाय. त्याचं ते ऑइल पंपाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ते ऑइल वगैरे चेक करायचं चालू आहे त्याचं. आता ते जे पुढचं कटर आहे ते कटर वरती येत नाही आहे, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम आलाय. आणि ते प्रॉब्लेम बघून शेट जे आहेत त्यांचे ते ऑइल आणायला गेलेत. आणि तोपर्यंत जे पुढचे जे कटर आहेत त्याचे ब्लेड खराब झाले आहेत काही, तर ते जे आहे ते काम चालू आहे त्यांचं, ते नेट करायचं. ते पण ते करून घेत आहेत फास्ट. कटरचं काम वगैरे झाल्याच्या नंतर त्यांनी ऑइल वगैरे टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर ते मशीन जे आहे ते चालू झालेले. झाल्याच्या नंतर ते आपल्या राहिलेल्या तुरी करायला त्यांनी चालू केलेले. तर राहिलेल्या तुरी वगैरे पुढं कापते, ते आतमध्ये ओढून घेते. त्याच्यानंतर ते आतमध्ये जातात तुरीचे जे झाड आहेत ते, आणि ते तुरी ज्या आहेत, जी ॲक्च्युअलमध्ये तूर आहे, त्या शेंगा आहेत त्या आतमध्ये ओढून घेते. आणि बाकीचं जे आहे मटेरियल ते बाहेर तसंच लाकडं देतं टाकून डायरेक्ट. तर त्याच्यामुळे ते काय प्रॉब्लेम एवढा नाही. आपल्याला फक्त ते लाकडं वगैरे पाठीमागनं परत नंतर गोळा करायला लागतील. तर मित्रांनो, तुमच्याकडे लेबर वगैरे नसेल तर नक्की तुम्ही हार्वेस्टरने तुरी करू शकता. पण जर लेबर असेल तर मी म्हणतो लेबर करून घ्या, कारण काय होते थोडी नासधूस पण होते, खाली पडतं ते. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करून घ्या चॅनलला तोपर्यंत.